जनतेच्या आरोग्यासाठी आशाचा नावेतून धोकादायक प्रवास। गडचिरोलीच्या अतिदुर्गम भागात आजही रस्ते विकास कोसो दूर आहे। अशातच जनतेच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत असल्याचा प्रकार पुन्हा एकदा समोर आलाय। भामरागड तालुका मुख्यालयापासून 18 किलोमीटर अंतरावर आरोग्य केंद्र आहे। मात्र या आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये जाण्यासाठी रस्ता नाही। अशातच अनेक भामरागड तालुक्यातील अर्ध्यापेक्षा अधिक छोटे नाले असल्याने नावेतून प्रवास करणे व आरोग्य सेवा पुरवणे अत्यंत कठीण होते। अशा परिस्थितीतच नेहमी आशा वर्कर काम करत असतात। असाच प्रकार गुंडेनूर येथील आशा स्वयंसेविका सुजाता पुंगाटी यांच्या बाबतीत समोर आला असून गावातील नागरिकांच्या आरोग्यासाठी ते आपल्या छोट्या बाळाला घेऊन तुडुंब भरलेल्या नाल्यातून नावेने प्रवास करत होते। ते बघितल्यावर इतिहासातील झांसीची राणी प्रजारक्षणार्थ आपल्या बाळाला पाठीला बांधून युद्धभूमीवर रणांगणावर पोहोचते व दुर्गम भागातील कोणत्याही आरोग्याच्या सुविधा उपलब्ध नाही। अशातच आशा स्वयंसेविका दुर्गम भागातील नागरिकांसाठी डॉक्टरचे काम करतात। त्यामुळे गडचिरोलीतील आरोग्य सेवेचे विदारक चित्र पुन्हा एकदा समोर येते। नम्रता बागरेच्या सोबत खबर महाराष्ट्राची, गडचिरोली।